नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. विश्व पर्यावरण दिनी अचलपूरमध्ये भव्य वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. जागतिक तापमान वाढ, वाढते प्रदूषण आणि पर्यावरणाचा ढासळता समतोल यामुळे संपूर्ण जग चिंतेत असताना अचलपूर शहरात विश्व पर्यावरण दिनानिमित्त एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. आपले शहर हिरवे शहर या संकल्पनेअंतर्गत आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संघटना आणि नगर परिषद अचलपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जुळवा नगरी येथे भव्य वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संघटनेने तालुक्यात विविध ठिकाणी हजारो वृक्षांची लागवड करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे. वृक्ष आहे तर जीवन आहे, भविष्य आहे आणि श्वास आहे या विचारातून यंदाही प्राणवायू देणाऱ्या विविध रोपट्यांचे रोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला अचलपूर नगर परिषदच्या नगराध्यक्षा रुपाली अभय माथने, मुख्याधिकारी धीरज कुमार गोहाड, पर्यावरण कार्यकर्ते योगेश खांजोडे, अभियंता विशाल तांदळे, प्यारेलाल प्रजापती, सुरेश प्रजापती, संजय डोंगरे, शारदा उईके, विजय गोंडचवर, वसंतराव धोबे, रामदास मसने, राजेश पांडे, दयाराम चंदेले, जितेश मिश्रा, किशोर बाजपेयी, रामा चौधरी, विजय बोबडी, सलीम भाई यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्षा रुपाली माथने यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की प्रत्येकाने आपल्या वाढदिवस, लग्न समारंभ किंवा इतर आनंदाच्या प्रसंगी किमान एक झाड लावावे. त्यामुळे परिसर प्रदूषणमुक्त होऊन पर्यावरणाचे संरक्षण होईल. संघटनेचे पदाधिकारी योगेश खांजोडे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना वृक्षतोडीला विरोध करण्याचे आणि प्रत्येक कुटुंबाने किमान एक झाड लावण्याचे आवाहन केले. तसेच विजय गोंडचवर आणि वसंतराव धोबे यांनी ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत्या धोक्याविषयी माहिती देत पर्यावरण संवर्धनाची गरज अधोरेखित केली. पर्यावरण वाचविण्यासाठी केवळ चर्चा नव्हे तर कृतीची आवश्यकता असल्याचा संदेश देत या वृक्षारोपण अभियानाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. अचलपूर येथून गौरव प्रकाशन न्यूज करिता बंडू कुमार. आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.